स्वागत आहे. आता आम्हाला देशमुखवाडीला रिव्हर पॉईंट आहे आणि रिव्हर पॉईंटसाठी आता देशमुखवाडीला चाललो. तर ड्रायव्हरांना मी उठवणार आहे. तर ड्रायव्हरांनी गाडी चालू केली आहे. तर चाललोय आम्ही देशमुखवाडीला रिव्हर म्हणजे काय आहे, पहिला बोर मारलेला आहे, त्याचं पाणी कमी झाल्यामुळं आता तो खाली अनेक न्यायचा आहे आणि तो चालू करायचा आहे. ड्रायव्हरांनी गाडी चालू केलेली आहे. अशा तऱ्हेनं आता आम्ही चाललोय रिव्हरसाठी. तर आटपाडीत देशमुखवाडी म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये चाललोय. हे आमचे लेबर आहेत, ते सगळं सामान वगैरे गाडीमध्ये ठेवायला लागलेत. कारण गाडी क्लिअर एक दिवस उभी होती, आता चालली गाडी पॉइंटला. दुसरी गाडी आहे, अशा 2 गाड्या असतात. चला मित्रांनो, तर आपण आता भेटूया पॉइंट वरतीच. आता आपण चाललोय 2 व्हीलर वरून. समोर मागून गाडी यायला लागल्या. सकाळीच पार्टीचा फोन आला होता की या गाडी घेऊन म्हणून. आता आम्ही चाललोय पॉइंटवर चाललोय. आता पॉइंट लावणार रिव्हर पॉइंट आहे, म्हणजे पहिला मारलेला आहे, पाणी कमी झाल्यामुळं आता तो आणि खाली न्यायचा आहे. म्हणजे चालना झालाय, त्यातून पाणी निघणं झालंय, म्हणून ते खाली नेऊन ही करायचं आहे. आम्ही चाललोय 2 व्हीलर वरून पुढं. मागून गाड्या येत आहेत. हा रोड आहे, हा आटपाडी दिगंजी रोड आहे. आता ह्या रोडवरून आम्ही एक राईट मारणार. कारखान पाटीवरून डायरेक्ट देशमुखवाडी गाव आहे, त्या गावामध्ये जाणार. पॉइंटला तशी काय अडचण नाही. पॉइंट एकदम म्हणजे घरासमोर आहे, घराचं बांधकाम चालू आहे, तिथंच आहे पॉइंट. गाडी कारखान पाटीवरून राईट मारून आता चालली पॉइंटला. रिंग गाडी गेली. सपोर्ट अजून मागच आहे, ती पण यायला लागली. ही सपोर्ट आहे. दोन्ही गाड्या असतील तरच बोर होऊ शकतो. मग रिव्हर असू द्या किंवा नवीन असू द्या. आता आम्ही पण चाललोय 2 व्हीलर वरून. अशा समोर गाड्या चालू आहेत. हे आटपाडीचं ITI कॉलेज आहे, गदी माडगुळकर शैक्षणिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था. आणि या साईडला आपल्या बाळूमामांचं मंदिर आहे. हे मागासवर्गीय मुलांचे हे वसतिगृह आहे आणि पुढं आहे ते मुलींचं आहे. असे 2 वसतिगृह आटपाडीत आहेत. म्हणजे मुलांना शिक्षणासाठी राहण्याची सोय इथं केलेली आहे. ते बाहेरून येतात लांब त्यांच्यासाठी. तसं आटपाडी आता एक मी 10 वर्षापूर्वीची आणि आत्ताची जर म्हटलं तर आटपाडी भरपूर डेव्हलप झाली आहे. प्लॉटिंग्स वगैरे असे पडत आहेत. आता समोर आपल्याला कारखाना लागणार आहे. बंद आहे कारखाना. आटपाडीतला ऊस कारखाना आहे. काय कारण आहे कोणाला ठाव, हा बंद आहे बरेच दिवस झालं. मी सुरुवातीला इथं येत होतो कामाला, त्यावेळी चालू होता, एक 2-3 वर्ष चालू होता. नंतर आता ह्यो 7-8 वर्ष झाला माझ्यामध्ये बंद आहे. हे सोनार सिद्ध मंदिर आहे आटपाडीतलं. परत मंदिरा बाबतीत सांगायचं झालं तर हे अतिशय प्रसिद्ध आणि खूप प्राचीन मंदिर आहे. आता आपण आलोय पॉइंटवर. हा पॉइंट आहे. गाडी पण आता यायला लागली आपली. हा पॉइंट आहे. हा पार्टीनं आता इथं मजवून ठेवली, मोटर वगैरे काढली त्यातली. हा इथं पॉइंट आहे, बादली ठेवलेला. गाडी आली, गाडी आपली लागल. ही गाडी पण आली. गाडी आता ही समोर जाऊन अशी रिवर्स लागल. एक आहे ही रिंग गाडी म्हणतात त्याला, आणि ह्याला सपोर्ट. अशा दोन्ही पण गाड्या आलेल्या आहेत. आता इथं रिव्हरला आपण गाडी लावते, म्हणजे पार्टीचं बांधकाम चालू आहे, त्यासाठी त्यांना पाणी कमी पडते. आणि आता रिव्हर्स घेऊन सेटिंग करणार.
निकाल पूरा. जो रेट चालाय त्याचा निम्मा रेट. आता ही वर वायर आहे ते आपल्याला अडचण करते, म्हणून आपण आता तिथून सोडवणार आहे. सोडवली खाली टाकणार आपण, मग काही अडचण येत नाही. हा पॉइंट आहे जो नाही पॉइंट, ह्याच्यात आता काय तसं दिसणार नाही, तुम्हाला दाखवतो. हा पॉइंट आहे. आता गाडी आपण असं डायरेक्ट लावणार. वायर सोडवायला लागलाय आमचा माणूस. ए वो रहने दो, खाली इधर ये साइड डालने का कुछ नहीं होता उसको. वो उधर से निकाल देगा ना, तो ये साइड डाल दिया तो हो जाएगा. लागते अशी माघार येऊन परफेक्ट पॉइंटला सेट होणार. तुम्हीच आहे का मालक? आबा कुठे गेलं काय सगळं का ना संकटात आणतात. आबा सुसू देत नाही तर काय ऊस उद्या लावाय पाहिजे. ये केसिंग को कुछ नहीं होना चाहिए, बराबर लगाओ. 10 फीट केसिंग है. असं हॅमर मध्ये ऑइल टाकतात, त्याचं लुब्रिकेशन चांगलं राहावं यासाठी. हे जे बीट आहे ते 6.5 इंच आहे. तर ते बीट त्या बरोबर बोर मध्ये व्यवस्थित गेलं पाहिजे. थोड़ा हैमर नीचे उतार के देखो बराबर जा रहा है क्या, नहीं तो थोड़ा आगे पीछे और करने के लिए बोल सकता है. लेफ्ट साइड डाउन है गाड़ी थोड़ा. आता सपोर्ट जी गाडी आहे ती अशी समोर लावणार, त्या गाडीच्या समोर ते ड्रिलर आहेत. असं ठोकळं लावून जॅकची म्हणजे गाडीची लेवल केली जाते. हे असं कंट्रोल बॉक्स आहे, तिथूनच सगळं ऑपरेट होतं. हे असं ठोकळ्यांची लेवल करून टाकतो. जॅक परफेक्ट लागतो. जॅक लागला की गाडीची लेवल परफेक्ट निघते. गाडीत आमच्या नंबर दिसत आहेत. जर कोणाला बोर मशीन पाहिजे असेल तर ते ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला तरी पण चालेल. आटपाडी, सांगली, सांगोला, भिवघाट या एरियात आपल्या गाड्या चालतात.
ही आमच्या मालकांच्या. ही गाडी अशी समोर लावली. ही अशी होस पाईप असते, ह्यातून हवा दिली जाते गाडीला. अशी इथे समोर जोडतात. हवा दिल्यानंतर मागं ड्रिलिंग चालू होतं. हे जॅकचे लिव्हर सगळे येत आहेत, चारे पण लिव्हर येत आहेत. ही ट्यूब लेवल आहे, गाडीची ट्यूब लेवल याच्यावर त्या सर्कलमध्ये दुसरा सर्कल पाहिजे. आता बीट जे आहे ते गेलेलं आहे त्यात. हे असं जे हॅमर जे आहे आपण हॅमर म्हणतो ते त्या ह्याच्यात परफेक्ट गेलेलं आहे. असा एक रॉड घालून बघतो जातोय का नाही. तसं काय वाटल्यानंतर लेवल जॅकवर पुन्हा हलवली जाते आणि पुन्हा चालू केलं जातं. सगळं ऑटोमॅटिक आहे. पाना वगैरे पूर्ण ऑटोमॅटिक लागतं. पहिले हे माणसाने लावायला लागायचं, धरावं लागायचं तिथं. आता पूर्ण ऑटोमॅटिक आलंय. सगळं ऑपरेटरच्या हातात राहते. असं ऑटोमॅटिक उचलून वर रॉड जाऊन लावते. तुम्हाला तर किती दिसते मला माहित नाही. एखाद वेळी रॉड जर ऍडजस्ट होत नसेल तर हाताने इकडे तिकडे धरून त्याला ऍडजस्ट करतात कामगार. आणि खाली कामगार असं पाणी जायसाठी जागा बनवतं. असे एकमेकाला रॉड जोडून 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 आपण खाली जाणार. अशा प्रकारे आता ही कामगार जे आहेत ती खाली जागा बनवत आहेत. गाड्या अशा दोन्ही पण आपल्या लागलेल्या आहेत. कोणाला बोर गाडी किंवा बोर मारायचा असेल तर ह्या नंबरवरती संपर्क साधा. प्रॉब्लेम काय लागलाय, रॉड ह्या अडॅप्टर मध्ये परफेक्ट बसणं झालाय. त्याच्यामुळं इथं जे सेटिंग राहते नट बोल्टातलं ती थोडा ऍडजस्ट करायचं आहे. त्या आमचं करायला लागलेलं आहे. इथं पण मॅन्युअली आपण कंट्रोल करू शकतो. ह्याला ह्या जे रॉड धरतंय चेंजर त्याला आपण इथून पण मागं पुढं करू शकतो, मॅन्युअली पण आणि ऑटोमॅटिकली पण. असं आता हे अण्णा इथं नट बोल्ट ॲडजस्ट करते जेणेकरून प्रत्येक वेळी रॉड मागं पुढं करावं लागणार नाही. त्याचं सेटिंग करून आता सेटिंग तर परफेक्टली झालंय. तर दिसतंय का तुम्हाला अडॅप्टरमध्ये बरोबर बसेल. नट फुल टाईट करणार ते हातोड्यानं पाण्यावर मारतात. असं बसते. लूज करायचं झालं तर ह्या पाण्याने बी करू शकते. अण्णा लूज करके दिखाओ बरं एक बार. लूज करके दिखाओ. लूज करके हा या ऐसा पकड के ह्या वरून पाण्यावरून पण लूज करता येते डायरेक्ट. असं टेक्नॉलॉजी खूप पुढे गेली. टाईट करू आम्ही जान हे नाही करावं लागणार ऍडजस्ट. पटकन रॉड लागणार. बघूया आपण आता सेटिंग केलंय परफेक्ट झालंय का. तो गेल्यानंतर इथं बटन दाबून एकदम परफेक्ट सेटिंग झालंय. जो खेकडा आहे हा सोडण्यासाठी हे बटन दाबावं लागतं इथं. अशा पद्धतीने टाईट करून रॉड जाणार. आता ड्रिलिंग चालू झालंय. पाणी एकदम कमी आहे बोरला.
पहिलं साठलेलं आहे तीच पाणी दिसतंय. खाली ड्रिलिंग चालू आहे. आता खाली ड्रिलिंग चालू आहे. पहिला त्यांचा होल होता तिथपर्यंत नेलंय. आता तिथून खाली पाणी काय बोरला पाहिजे असं नाही आहे, कमीच आहे. म्हणजे जेवढं साठलेलं आहे तेवढं निघतंय बाहेर. आता अजून जाऊन थोडं खाली लागलं त्यांचा बोर कंटिन्यू चालेल. गाडी ड्रिलिंग चालू आहे. कॉम्प्रेसर पण तिकडून चालू आहे. हे आमचे कामगार आचारी पुन्हा ड्रिलर पार्टे. आता बघा बोर मधलं पहिलं पाणी पूर्ण संपलंय. आता दुरुळा तोडायला लागलाय. बोर मध्ये आता काहीच पाणी नाही, ड्राय होल चाललाय पूर्ण. ते ऑटोवर टाकून ड्रायव्हर निवांत तिकडं तंबाखू मळत थांबलाय. गाड्यांचं ऑटोमायझेशन वाढल्यामुळं हा एक मोठा फायदा झालाय. कामगार असे बसून आहेत सगळीकडं. गाडी ऑटोमॅटिक असल्यामुळे ड्रायव्हर एका साईडला उभं राहून निवांत तंबाखू मळतोय बघा. टोटल आता माणसांचं काम पूर्णपणे कमी केलंय. पहिले कसं व्हायचं, एका गाडी मागे 10-12 कामगार लागायचे. रॉड खाली घ्यायचे, रॉडवर साईडला उतरून ठेवायचं. आता ते पूर्ण बंद झालं, पूर्ण ऑटोमॅटिक. असा पूर्ण दुरळा जोडायला लागलाय. झूम केलं म्हणजे दिसेल बघा तुम्हाला. ज्यावेळी मारला तर त्यावेळी पाणी 3-3.5 इंची पाणी होतं, फुल पाणी होतं बोरला. पण आता 10 मिनिटं पण चालत नाही असं कस्टमरचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे कस्टमर म्हणतात थोडंसं खाली मारून बघूया, म्हणजे जर चालला तर चालेल. कारण कस्टमरचं आता हे बांधकाम वगैरे चालू आहे, त्यासाठी त्याला पाण्याची खूप गरज आहे. गावामध्ये रोज म्हणजे 4 दिवसाला 2 तास असं पाणी सोडतात इथं. म्हणजे 4 दिवसानंतर 2च तास तुम्हाला पाणी मिळणार गावातलं, म्हणजे नळ कनेक्शनचं. त्यासाठी माणसं स्वतःचा बोर मारून आपलं रोजच्या पाण्याची गरज भागवतात. अशी लाल माती लागली, ते लाल कावचा पडदा लागलाय. बघूया पाणी लागण्याचे चान्सेस आहेत. बघूया आता काय होतं. तसं दुरळा ओढायला लागला की आम्हाला पण बरं वाटत नाही, कारण पाणी असेल तर जीवन आहे. आणि कस्टमरला पाणी लागल्यानंतर जे कस्टमरच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे तो खूप म्हणजे एकदम शब्दात बोलू शकत नाही असं आहे. लेबरांचं काम फक्त एवढंच राहते की जे साईडला जी माती पडते ती साईडला फक्त ओढणे, ह्याच कामासाठी लेबर असतात. तसं तंत्रज्ञान किती जरी पुढे गेलं तरी अजूनपर्यंत जमिनीतलं पाणी ॲक्युरेसी म्हणजे 100% गॅरंटेड लागणार किंवा नाही लागणार असं कोणीच सांगू शकत नाही. गावात बोर मारायचं म्हटल्यानंतर सगळं पब्लिक जमतं फुल. त्याच्यामुळं एक वेगळंच वातावरण तयार होतं बोर मारताना. पाणी तर काय नाही अजून बोरमध्ये. अशा पट्ट्या असतात, म्हणजे 10 रॉडला एक पट्टी असते लाईनला, ती काढून वर ठेवली की ती लाईन चालू होती. 10च्या लाईन असतात. आणि पाणी लागलेलं आहे बघा, बोलला चांगलं पाणी लागले एकदम. मला वाटतं 2 इंचच्या आसपास पाणी असेल. एक नंबर पाणी लागले ओलाला.
पार्टी अतिशय खुश झाली आहे. चेहरा दिसणं झालाय. पाणी लागलं म्हणजे आम्हाला पण खूप चांगलं वाटतंय. कस्टमर हॅपी तर आम्ही हॅपी. तुम्हाला जेवायचं आहे का? तुम्हाला जेवायचं आहे का? पाणी चांगलं लागलंय. कस्टमर आहे आपलं. एक नंबर पाणी लागलेलं आहे. आता रॉड नवीन लावलाय, बघूया पाणी किती येते. चालू झाले. एक नंबर पॉइंट ही बी आहे म्हणा. आता शेवटी त्यांचे जेव्हा आपण काय सांगू शकत नाही. लागले का पाणी चांगलं? आता पाणी लागलंय का चांगलं? होय, पाणी म्हणलं लागलंय का बरं? आता असं लाल कावचं पडदं लागते. ती फक्त जरा डेंजर राहते, कारण ढासळायचे चान्सेस जास्त असते. लाल लागलं नाही पाहिजे, पण ह्यातच पाणी पण राहतंय. शेवटला बोर धुताना पाणी. कमीत कमी 2.5-3 इंच पाणी आहे. अशा रीतीनं आपला पॉइंट आता संपला आहे. आता लाईन काढायला चालू करणार. मला व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक बटन दाबा. असंच नवनवीन बोरशी रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील माझ्या चॅनलवर. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
कसं आता हे पाणी उडू नये म्हणून पोतं बांधलेलं असते, ती पोतं काढणार आता. आणि त्या पानं जी आहेत ते ऑटोमॅटिक पानं, त्यातली जी माती बिती खडे वगैरे गेलेलं असते ती बंद म्हणजे धुवून काढणार. गाडीत पाणी असते, 2500 लिटरचा टँकर असते गाडीत, त्याच्यावर STP जोडलेला असते आणि त्याच्या प्रकारे ते हायड्रोलिक मोटरवर फिरवतं STPला आणि ते प्रेशरनं पाणी येतं एकदम, म्हणजे जेट स्पीड. असं पूर्ण स्वच्छ करून घेतलं जाते. स्वच्छ करून पानं म्हणजे ही होत्यात, पाना लावताना परफेक्ट पाना लागतो असं. आता पाणी ह्यांचा झालाय पूर्ण मारून, पाणी चांगलं लागल्यामुळे पार्टी म्हणजे जास्त मारायचं नाही खाली. पॉईंट आपण बंद करतो. आता लाईन चालू होणार काढायला. जशी आपण लाईन टाकली तशी लाईन काढणार रिव्हर्स फॉरवर्डमध्ये. अशा प्रकारे धुतलं जातं जेणेकरून पाना परफेक्ट लागावा, रॉड एखादा पण खाली निसटू नये म्हणून. एक प्लेट राहते, एक रबर पॅकिंग राहते, ती खाली रॉड स्वच्छ निघावं यासाठी असते ती, किंवा पाणी जास्त वर उडू नये, गाडी घाण होऊ नये म्हणून असतं ते रबरी पॅकिंग. आता प्लेट काढली की निघून जाते सगळं. अशा प्रकारे हा जो पान आहे आता ह्या रिवर्स फिरणार. ऑपरेटरनं रेस वाढवल्या. अशा प्रकारे रॉड निघतात. परत असं फिरून रॉड ते धरते डायरेक्ट. सगळं ऑटोमॅटिक आहे, एका ऑपरेटरवर सर्व गाडी चालते परफेक्ट. बरोबर या. आता शेवटचा रॉड राहिलाय काढायचा, त्याच्याबरोबर ते बीट वगैरे सगळंच मटेरियल वर येतं. जेव्हा आपण हॅमर खाली सोडला होता, जे ड्रिलिंग करतो मेन, ते आता वर निघणार, त्यासाठी ते लॉक काढतोय. हे गाईड असतात पाईप सरळी जाण्यासाठी, दोन्ही बाजूला असे गाईड असतात ते लावतात. हे जे पीठ आहे ते पीठ आलेलं आहे वर आपलं.
अशा प्रकारे त्याला हुक लावून कॅप लावून हुक लावतात आणि चेंजर रोप असतं. चेंजर रोपनं उचलणार म्हणजे उचलायचे वगैरे जे काम आहेत ते पूर्णच बंद झाली गाडीवरची. बोर अशा रीती मारून झालेला आहे. आता गाडी लोड होणार आणि आता मी फोन करणार मालकांना की पॉईंट आहे का बाबा. पॉईंट नसेल तर गाडी पुन्हा जाऊन पंपावरती थांबणार. अशा रीती ही मास्ट जे बोल्ट राहतात लॉक करतो आपण ते काढणार. पूर्ण सगळं लॉक करून सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं बसतात. ठीक आहे मित्रांनो, पुन्हा एकदा भेटू दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. जय महाराष्ट्र, जय भारत, जय शिवराय.